आलेल्या आहेत. मी ते चेअर घेतलेली आहे कारण आज आमच्या मावशी आलेल्या नाहीत आणि माझी थोडीशी तब्येत खराब आहे, पण स्वयंपाक तर करावाच लागणार आहे. इवाचे डॅडी गेलेले आहेत ऑफिसला, ते तिथे जेवणार आहेत कारण त्यांच्या सुद्धा कॉलेजमध्ये गॅदरिंग चालू आहे. सो त्यांचा विषय संपला तर आमच्या दोघींचाच आहे. तर काय बनवावं हा प्रश्न होता. तर अगोदर इवा बोलली की पोहे बनव, मग नंतर बोलली की मला पॅनकेक बनव. तर पॅनकेकसाठी काही नाहीये तर मी तिला खोटं बोलले की पॅनकेक बनवते, पण मी आता बनवत आहे गव्हाच्या धिरड्या. तर उन्हाळा आलेला आहे, उन्हाळ्यामध्ये धिरड्या खूप जास्त खाल्ल्या जातात, स्पेशली रसासोबत, आंब्याच्या रसासोबत. तर आंबे अजून आलेले नाहीत, म्हणजे आलेत मार्केटमध्ये, बट रस करण्या इतके अजून आलेले नसतील. सो मी उन्हाळ्याची पहिली धिरडी बनवतीये. थोडंसं पीठ घट्ट झाले, कसं बनवायचं मी तुम्हाला एक क्विक मध्ये सांगते. गव्हाचं पीठ घ्यायचं, गव्हाचं पीठ घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला असं व्यवस्थित त्याचे जे लम्स आहेत, गाठी आहेत, त्या व्यवस्थित असं हाताने कुचकरून त्याला साफ करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये लम्स राहिले नाही त्याची काळजी घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये मी आता इथे कुटतीये लसण. तर एवढ्यासाठी मी एवढा लसण घेतलाय. जेवढा लसण तुम्ही जास्त टाकाल तितकी त्याची टेस्ट वाढते. त्या लसणामध्ये तुम्हाला जिरा टाकायचा आहे. जिरा सुद्धा जितका टाकाल तितका टेस्टी लागतं, पण जास्त जर झाला तर थोडंसं करवट लागण्याचे चान्सेस आहेत. सो लसण आणि जिरा एकत्र कुटायचं आहे आणि हे त्या गव्हाची जी आपण पेस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे. बरं, ही पेस्ट थोडीशी घट्ट झालेली आहे. अगोदर लम्स काढण्यासाठी मी थोडी घट्ट दिली, त्यानंतर मी पाणी टाकून याला पातळ करणार आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित पडलं पाहिजे तव्यावर, असं करायचं आहे. तर त्या अगोदर मी हे जी उरलेली तयारी आहे ती करून घेते आणि धिरड्या तव्यावर कशा टाकायच्या ते तुम्हाला सांगते. तर माझं आता फक्त याच्यात पाणी ऍड करायचं राहिले आणि याच्यामध्ये जिरे वगैरे टाकून कुटायचं राहिले आणि त्यानंतर बस आपल्याला धिरड्या बनवायच्या आहेत. त्याही कशा बनवायच्या लगेच तुम्हाला. लेट्स गो. तर इथे लसण आणि जिरे मी कुटून घेतलेले आहेत. तर माझ्या कॅमेराला थोडासा इथे इश्यू झाला होता. ॲक्च्युअली मी सगळी रेसिपी नॉर्मली शूट केली होती, पण माझा जो व्हिडिओ आहे त्याला काहीतरी इश्यू झाला होता, आवाज थोडा मागे पुढे झाला, त्यामुळे मी परत एकदा व्हॉइस ओव्हर देते. तर सगळ्यात अगोदर मी जे गव्हाचं पीठ आहे ते पाण्यामध्ये भिजवून घेतलं आहे, थोडंसं मीठ टाकून त्यात जिरे आणि लसण कुटून त्याच्यात टाकलं आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकते, मीठ टाकते चवीनुसार आणि एकदम पातळ असं बॅटर करायचं. जास्त पातळ नाही करायचे, कारण तुम्ही जर जास्त पातळ बॅटर कराल तर धिरडी हे तुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जशा म्हणजे व्हिडिओमध्ये मी जसे करते त्याच प्रकारे जरी तुम्ही केलं तर एक परफेक्ट धिरडी तुम्ही बनवू शकाल. जेव्हा मी याच्यामध्ये पाणी ॲड करत होते तेव्हा मी खूप कमी टाकत होते, कारण मला माहीत होतं एकदा जर टाकलं तर थोड्या वेळाने म्हणजे एक 5 मिनिटाच्या रेस्ट नंतर ते जास्त पातळ वाटायला लागतं. त्याच्यामुळे पाणी हे तुम्ही थोडं ॲड करतच मिक्स करा ते बॅटर आणि त्याच्यामध्ये एकही गाठ उरली नाही पाहिजे याची प्लीज काळजी घ्या. तर तुम्हाला जर वाटत असेल की याच्यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे तर सुरुवातीला काय करायचं, त्याच्यामध्ये कमी पाणी ॲड करायचं, जेणेकरून म्हणजे जेव्हा तुम्ही जास्त पाणी ॲड करता तेव्हा लम्स जास्त प्रमाणात होतात, पण जेव्हा तुम्ही पाणी कमी म्हणजे थोडं ॲड करत त्याच्या गाठी काढाल तेव्हा ते एकदम क्लीन असं ते बनतं. एखाद्या स्पूननी ह्या गाठी जात नाही, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हातच घालावा लागतो. हाताने व्यवस्थित सगळ्यात अगोदर सगळे लम्स काढून घ्यावेत, थोडं पाणी ॲड करत जावं आणि त्यानंतर जी मी पेस्ट टाकली ती ॲड करून घ्यावी आणि त्यानंतर सुद्धा एक 10 मिनटं रेस्ट मोडमध्ये ठेवून द्यावं, जे व्यवस्थित भिजल्या जाईल. आणि जमलंच तर त्याच्यामध्ये 1 स्पून ऑइल टाकून घ्यावा, जेणेकरून धिरड्या ज्या आहेत त्या मऊ आणि लुसलुशीत होतील. तर 10 मिनटं मी त्याला बाजूला भिजवून ठेवलं होतं. 10 मिनटाच्या रेस्टिंग नंतर
मी आता धिरडी बनवण्यासाठी आली आणि माझ्याबरोबर इवासुद्धा किचनमध्ये आलेली आहे. तर मी जेव्हा जेव्हा शूट करते तेव्हा तिला खूप जास्त आवडतं व्हिडिओमध्ये यायला. तर इथे ती तिचा डान्स दाखवत होती. बट आज माझ्या फोनला काय झाले काय माहिती, माझा व्हिडिओ एकतर व्यवस्थित शूट पण होत नव्हता आणि जो आवाज आहे तोही व्यवस्थित येत नाही आहे. कदाचित माझा जे फोन आहे त्याची मेमरी जास्त भरलेली आहे. तर होप मी आता लवकरच फोन क्लीन करेन, जे स्टोरेज आहे ते कमी करेल. बट आजच्या पुरता ॲडजस्ट करा. ॲक्च्युली काय झालं आहे, फोनचा वापर जो आहे तो खूप जास्त प्रमाणात होतो आहे आणि बिचारा फोन किती सहन करेन. माझे जे व्लॉग आहेत जवळजवळ 10 ते 15 व्लॉग एडिटेड आहेत, म्हणजे नॉन एडिटेड आहेत, एडिट केले नाहीत, फक्त शूट करून ठेवलेत. आणि त्याच्या ज्या क्लिप्स आहेत, काही क्लिप्स एक्स्ट्रा असतात, काही क्लिप्स ज्या असतात अशाच अनवॉन्टेड असतात. आता त्यात जेव्हा मी व्लॉग जो आहे अपलोड करेन तेव्हा मी या सगळ्या क्लिप्स पाहून डिलीट करेन. तोपर्यंत मात्र माझा फोन तसाच होणार आहे. होप लवकरात लवकर माझा फोन ठीक व्हावा, कारण विदाऊट फोन मला असं वाटतं आजकाल आयुष्य राहिलेलंच नाही. स्पेशली कॉन्टेंट क्रिएटरचं, जेव्हा तुम्हाला व्हिडिओज रोज आणि डेली पोस्ट करावे लागतात, एका ठिकाणी नसून इन्स्टा, फेसबुक, त्यानंतर यूट्यूब. तर जेव्हा तुमचा फोन बंद पडेल तेव्हा मला माहिती आहे की त्याचे हाल काय होतात. तर तुम्ही जे स्क्रीनवर बघताय व्हिडिओ जो आहे थोडासा अडखळतोय आणि आवाजही अडखळतोय आणि त्यामुळेच मला व्हॉइसवर द्यायची गरज पडली. असो, तर तव्यावर मी 1 चमचा तेल टाकून घेतलेले आहे. तेल आणि तवा दोन्ही गोष्टी गरम झाल्यानंतर जी बॅटर आहे ती मी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडंसं एखाद्या स्पूननी मी ते पसरून घेतलेले आहे. तर तुम्ही बॅटरचा जो थिकनेस आहे तो इथे व्हिडिओमध्ये बघू शकता. एक्झॅक्टली मी नाही सांगू शकत, कारण माझं जे चॅनल आहे ते कुकिंग चॅनल नाही आहे. त्याच्यामुळे ज्या रेसिपीज आहेत त्या मी वर शेअर करते, जास्त डीपमध्ये आणि प्रॉपर शूट करून रेसिपीज नाही दाखवत. आणि त्याच्यासाठी खूप सारे यूट्यूबवर चॅनल आहेत जे कुकिंग चॅनल आहेत, तिथे तुम्हाला या रेसिपीज इझिली मिळू शकतात. पण बऱ्याचदा काय होतं, ज्या घरी जे बनल्या जातं त्या रेसिपी तुम्हाला कुठेच मिळत नाहीत. नॉर्मली ज्या डिशेस बनल्या जातात त्या खूप इझी असतात आणि कुकिंग चॅनलवर थोडंसं हार्ड दाखवलं जातं, थोडं जास्त प्रोडक्ट त्यात ॲड केलेले असतात, इन्ग्रेडियंट म्हणू शकता तुम्ही त्याला. तर घरचे जे असतात ते नॉर्मल जशी आपली आई बनवते मी त्याच प्रकारे सगळा स्वयंपाक करते. मी कधीच व्हिडिओ वगैरे बनवून करत नाही. कधी कुठे व्हिडिओ वगैरे दिसला तर मी तो बघते, पण जेव्हा मी ती सेम डिश बनवते तेव्हा मी मात्र माझाच, म्हणजे जे माझं आहे तेच मी त्यात ॲड करते. सो 100% मी असं कधीच झालं नाही की एखाद्याची डिश जशीच्या तशी कॉपी केलेली आहे. इवन धिरड्यासुद्धा खूप नाना प्रकारच्या धिरड्या आहेत. तर ही जी धिरडी आहे ही माझाच प्रकार आहे. असो, तर धिरडी बनलेली आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त अशी सर्कलमध्ये. धिरडी जेव्हा बनते तेव्हा काही वाटत नाही, म्हणजे इझी रेसिपी आहे. बट जेव्हा त्याला पलटायचं असतं ते मात्र खूप हार्ड आहे. शक्यतो पहिली जी धिरडी असते ती एकतर जळते, म्हणजे करपते, किंवा मग ती व्यवस्थित पलटल्या जात नाही. सो पहिली धिरडी माझी असं कधीच होत नाही की बेस्ट झाली आहे. पण आज व्हिडिओ चालू होता त्यामुळे पहिली धिरडीसुद्धा बेस्ट झालेली आहे आणि दुसरीसुद्धा. तर व्यवस्थित मी त्याला पलटवून घेतलेले आहे आणि 2 धिरड्या मी इवासाठी बनवून दिल्यात. ॲक्च्युली घरी खाण्यासाठी कोणी नाही आहे. हा जो स्वयंपाक आहे तो संध्याकाळीचा आहे, म्हणजे आता इवाचे डॅडी येणार आहेत 5:30 वाजता आणि आत्ता वाजलेत 4:30. तर मी आज थोडंसं दुपारी स्वयंपाक सुरू केला, कारण बऱ्याचदा असं होतं की सायंकाळच्या टाईमला मी शूटिंग करायला सुरू करते आणि लाईट राहत नाही. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता 4-4:30चा जो सूर्यप्रकाश असतो त्याच सूर्यप्रकाशात मी शूट करते. लाईट जाते येते आणि त्यात माझा कॅमेरासुद्धा बिलकुल सपोर्ट करत नाही. आजचे जे व्लॉग आहे त्याच्यामध्ये काही क्लिप्स मागे पुढे किंवा मग स्पीड मागे पुढे त्याची होत आहे, किंवा एखाद्या ठिकाणी स्टक होऊन बसतो व्हिडिओ. तर प्लीज आजच्या व्हिडिओमध्ये ॲडजस्ट करा. मी लवकरात लवकर माझ्या फोनचा जो इश्यू आहे तो व्यवस्थित करून घेईल. तर इथे माझी जी चेअर आहे त्याच्यावर मी बसली आहे. किचनमध्ये मी चेअर नेहमी ठेवते. जेव्हा केव्हा मी किचनमध्ये स्वयंपाकाला येते तेव्हा मी एक चेअर बाजूला ठेवतेच, कारण जास्त वेळ मला उभं राहणं होत नाही.
बिकॉज ऑफ माय आर्थरायटिस. तर स्वयंपाक तर काही थांबवू शकत नाही, स्वयंपाक करावाच लागतो. त्यामुळे मी चेअर घेते आणि मधल्या वेळेत जोपर्यंत हे शिजत वगैरे नाही तोपर्यंत मी चेअरवर बसते. आणि धिरडी हा असा प्रकार आहे ज्याला थोडंसं गॅसवर कमी गॅसवर जर एक 5 मिनटं ठेवलं ना तर थोडंसं खरपूस भाजलं जातं. त्यामुळे कमी गॅसवर त्याला 3-4 ते मिनटं ठेवावं लागतं. त्यामुळे तेवढा वेळ माझ्याकडे काही काम नसतं. त्यामुळे मी धिरडी बनवते वेळेस स्पेशली चेअर घेऊनच येते. आणि इवा परत आलेली आहे, तिला व्हिडिओमध्ये यायचं होतं, तिला खूप आवडतं. तर मी तिला बोलले की चल ये व्हिडिओमध्ये आणि मला टेस्ट करून सांग की धिरडी कशी झाली. तुम्ही तिचे एक्सप्रेशन्स बघू शकता. तिला मी असं सांगितलं की हे पॅनकेक आहे, धिरडी हा प्रकार तिला आवडत नाही, म्हणजे तिला माहिती नाही स्पेशली. तर पॅनकेक तिने व्हिडिओमध्ये पाहिलेले होते. तर मी तिला असं सांगितलं की हे सगळे पॅनकेकच आहेत आणि मी फक्त तुझ्यासाठी बनवलं आहे आणि तुझ्या डॉलसाठी बनवलं आहे. आणि हे सगळं पाहून ती खूप खुश झाली आहे. तिला खरंच असं वाटलं. जेव्हा ती व्हिडिओ बघेल तेव्हा तिच्या लक्षात येईल की मी तिला खोटं बोलले होते. बट काही असो, ही एक हेल्दी रेसिपी आहे, वेगळं काहीतरी. आणि ही जी रेसिपी आहे शक्यतोवर उन्हाळ्यामध्येच खाल्ल्या जाते आणि याच्याबरोबर रस खायचा असतो. पण सध्या वातावरण ठीक नाही आहे, त्यामुळे मी आंबे वगैरे आणलेले नाही आहेत. बट इवाच्या डॅडींनी मला प्रॉमिस केले की रात्री येते वेळेस मी आंबे घेऊन येतो. मी सकाळी ॲक्च्युली मार्केटमध्ये गेले होते पण मला चांगले आंबे भेटलेच नव्हते. काल पाऊस पडला होता त्यामुळे थोडेसे मला चांगले भेटत नव्हते. त्याच्यामुळे मी विचार केला की मार्केटमधून आणावं. तर इवाचे डॅडी बोलले की तू नको जाऊ, मीच जाऊन आणतो. जेव्हा कॉलेजमधून येईल तेव्हा मी घेऊन येतो. तर मी धिरड्या वगैरे सगळ्या बनवून ठेवल्या होत्या आणि काही जी धिरड्याचं बॅटर आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, कारण इवाच्या डॅडींना गरम गरमच आवडतात. तर रस वगैरे बनवल्याच्या नंतर मी त्यांना ते सर्व करणार होते. तर सध्या मी इवापुरते आणि माझ्यापुरतेच बनवून घेतलेले आहेत आणि धिरड्याची जी चव आहे ती एक नंबर झालेली आहे. पण यात एक गोष्ट अशी म्हणजे की थोडंसं मीठ माझ्याकडून जास्त पडलं गेलं आहे व्हिडिओच्या नादामध्ये. मी आय थिंक डबल मीठ टाकलं, पण मी नंतर त्यात थोडंसं पीठ वगैरे ॲड करून त्याला व्यवस्थित करून घेतलं. थोडंसं धिरड्या जास्त झाल्या बट मॅनेजेबल होतं. तर अशा प्रकारे सुंदर अशा खुरखुरीत लुसलुशीत धिरड्या मी बनवलेल्या आहेत. तुम्हालाही ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि खूप इझी आहे. थोडंसं त्याची म्हणजे पलटायची जी प्रोसेस आहे ती थोडी हार्ड आहे, बट प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात. आणि वेगवेगळं काहीतरी डिशेस बनवलं की मुलांनासुद्धा खूप आवडतं. आणि मुलांना आपली जे नावं आहेत ते पटत नाहीत, पण जे व्हिडिओमध्ये ते बघतात तशी जर एखाद्या आपल्या घरगुती डिशला नावं दिली तर तेही त्यांना आवडतील. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आणि व्लॉगमध्ये जे अडथळा आलेला आहे व्हिडिओ क्वालिटी किंवा जे काही आजचा व्लॉगमध्ये होईल तर त्याबद्दल खूप खूप माफी असावी. आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.